शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस कर्जमाफी विषयी अनेक आपण चर्चा ऐकल्या, परंतु अद्यापही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, कर्जमाफी ही लवकरच होणार आहे, अशी मोठी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की घोषणा तर गेले कित्येक दिवस होत आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो, ही खरी घोषणा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आता तारीख देखील जाहीर केलेली आहे। या तारखेला सर्व शेतकऱ्यांचे खाते आता कोरे होणार आहेत, मोकळे होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तारीख देखील या शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्याचा 7-12 कोरा होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका, आता काहीच दिवसामध्ये तुमचा 7-12 कोरा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने काही अटी आणि नियम लागू केले आहेत। या अटी आणि नियम जे शेतकरी पूर्ण करतील, म्हणजेच की या अटीवर नियमामध्ये जे शेतकरी बसतील, या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जे शेतकरी या अटीवर नियमामध्ये बसत नाहीत, अशा शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या आहेत त्या अटी आणि कोणते जिल्हे आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्र शासनाने अनेक घोषणा केल्या, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज राहिलेली नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तारीख फिक्स केलेली आहे। आता याच तारखेला सर्व शेतकऱ्यांचा 7-12 आता कोरा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज हे आता माफ होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आता आनंद पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून आता ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी ही होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमचे खाते आता रिकामे होणार आहेत। तुमचा 7-12 देखील आता कोरा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकची ई-केवायसी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बँकची ई-केवायसी केलेली नसेल तर तुमचं मात्र कर्ज माफ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बँकची ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर बँकेकडे जा आणि तुमची ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, फक्त ई-केवायसी करण्यामुळे जर तुमचं कर्ज माफ होणार नसेल तर शेतकरी मित्रांनो, याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही। त्यासाठी लवकरात लवकर जा आणि बँकची ई-केवायसी करून घ्या आणि या कर्जमुक्तीचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। तुमचं जर 2 लाख कर्ज असेल तर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय हे कर्ज माफ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, बँकची ई-केवायसी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बँकची ई-केवायसी कशासाठी करायची? शेतकरी मित्रांनो, आपलं खातं ई-केवायसी केल्यानंतर चालू होतं। जर आपलं खातं बंद असेल तर ई-केवायसी करणं बंधनकारक असतं आणि ई-केवायसी केल्यानंतर हे खातं चालू होत असतं। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी करून घ्या, आपलं खातं चालू करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि त्याच्यामधून जर तुम्ही वगळलात तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे कधीच कर्ज माफ होणार नाही किंवा हे 2 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत, फक्त तुमच्या एका गलतीमुळे। ती गलती अशी की तुमची ई-केवायसी नसणे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या कर्जमाफी योजनेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा, म्हणजेच की तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही ते तात्काळ करून घ्या। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे तर तुम्हाला मात्र तुमचा 7-12 कोरा झालेला दिसणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा 7-12 कोरा पाहायचा असेल तर लवकरात लवकर जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, भले तुमची ई-केवायसी झाली तर परंतु तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वगळण्यात जाणार आहे। तर त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि कर्जमाफीत या योजनेचा लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी लागू केल्या आहेत। या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या सर्व शेतकऱ्यांचे 7-12 कोरे होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता थोडाच कालावधी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुम्हाला आता आपण जिल्हे पाहणार आहोत। या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या सांगितलेल्या
सांगितलेल्या अटी आहेत, ज्या नियम आहेत, ते अटी व नियम तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहेत. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे, कारण की आता 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज हे माफ होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून अगोदर अटी व नियम लागू करण्यात आले होते की म्हणजेच की त्यांच्या अटीप्रमाणे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होती, परंतु शेतकरी मित्रांनो आता तशा अटी काढून टाकलेल्या आहेत, जाचक अटी ह्या काढून टाकलेल्या आहेत आणि आता सरसकट कर्जमाफी ही होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता 2च अटी आहेत, ती म्हणजे ई-केवायसी करणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे. तर त्या अटी पूर्ण करा आणि तुमचं जर हे सर्व 2 कामे नसतील तर ते 2 कामे पूर्ण करा आणि या योजनेच्या कर्जमाफीचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो आता लवकर तुमचे 7/12 कोरे होणार आहेत आणि या योजनेचा थेट लाभ आता तुम्हाला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो आता त्यानंतर जिल्हे पाहूया. शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खूपच भाग्यवान आहात, कारण की जिल्ह्याची 2 टप्पे केलेले आहेत. या पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचा जिल्हा आला तर शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच होऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना. शेतकरी मित्रांनो या जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं पाहून व्हिडिओ पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, तुमचा 7/12 आता लवकरच कोरा होणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु तुम्ही आपण पाहिलेले हे 2 कामे करून घ्या. जर तुमचे हे 2 कामे अधुरे असतील तर तुम्हाला मात्र कर्जमाफीचा या लाभ मिळणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे बीड जिल्हा. शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी देखील ही खूप आनंदाची बातमी असणार आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका, लवकरच तुमचा देखील 7/12 कोरा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील आता लवकरच 7/12 कोरा होणार आहे. या शेतकऱ्यांनी देखील आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, आता तुमचे खाते लवकरच कर्जमुक्त होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच तुमचा 7/12 देखील कोरा होणार आहे आणि तुम्हाला देखील 2 लाखापर्यंत या योजनेच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामधून जर तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून जर शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका. लातूर मधल्या कोणत्याही तालुक्यामधून असाल तर तुम्हाला देखील आता 2 लाखापर्यंत थेट कर्जमाफी होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधून जर शेतकरी असताल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, लवकरच तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. तुम्ही जर 2 लाख रुपये कर्ज काढलेला असेल तर तुमचा देखील 7/12 आता कोरा होणार आहे. त्याचबरोबर परभणी या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करायची नाही, तुमचा 7/12 देखील आता लवकरात लवकर हा कोरा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी हा देखील आनंदाचा क्षण असू शकतो. तुमचा 7/12 देखील आता लवकरच कोरा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या अटीचं पुरेपूर पालन करा आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ घ्या. त्यानंतर आहे पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी देखील ही खूप आनंदाची बातमी असू शकते. शेतकरी मित्रांनो आता तुमचा 7/12 देखील लवकरात लवकर कोरा होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या अटीचं पुरेपूर पालन करा आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळवा. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका, या जिल्ह्याप्रमाणेच तुमच्या जिल्ह्याचा देखील 7/12 कोरा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील आता चिंता करू नका, तुमचा 7/12 देखील आता लवकरच कोरा होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि कर्जमाफीची जर तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका, तुमचा 7/12 देखील आता काही दिवसामध्येच कोरा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथले रहिवासी असाल आणि कर्जमाफीच्या योजनेची अगदी आतुरतेने म्हणजेच की मनापासून वाट पाहत असाल तर तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. तुमचा देखील 7/12 आता लवकरच कोरा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका, तुमच्या 7/12 बोजा देखील आता काढला जाणार आहे. म्हणजेच की 2 लाख रुपये कर्जमाफी आता तुम्हाला देखील होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पालघर या जिल्ह्यामधले शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कर्जमाफीची तुम्हाला देखील प्रतीक्षा होती, आता तुमचा दिवस आलेला आहे, तुमचा अगदी आनंदाचा क्षण आलेला आहे आणि आता तुमचा 7/12 लवकरच कोरा होणार आहे. शेतकरी मित्रांनो 2 लाखापर्यंत कर्ज आता तुमचं माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या 15 जिल्ह्याची यादी महाराष्ट्र शासनाकडून निवडण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यासाठी. तर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला असेल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही खूपच भाग्यवान असणार आहात, तुमचा 7/12 आता कोरा होणार आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तारीख देखील सांगितलेली आहे. ही तारीख आहे 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहोत. म्हणजेच की महिन्याच्या अखेरच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहोत.
असं महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमची कर्जमाफी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाकडून कर्जमाफी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये आलेलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.